बालमित्रांनो, सुप्रभात. उघडा तुमचं चौथी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि या पुस्तकामध्ये आज आपल्याला शिकायचं आहे घटक आकलनमधील उपघटक क्रमांक 2 कविता व कवितेवर आधारित प्रश्न. अगदी सोपा असा हा भाग आहे. आम्ही तर हा भाग तुम्हाला आमच्या TET परीक्षेसाठी शिकवायलो, पण तुम्हाला ही स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे तर तुम्हाला ही पुस्तक हातात घेऊन बसावं लागेल. मग उघडा तुमचं पुस्तक आणि पहा, त्या पुस्तकामध्ये अत्यंत सोपा असा हा भाग आहे बरं का. आणि सगळं काही तुमच्या परिचयाचंच आहे. काय म्हणलंय? पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तरांच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळे रंगवा. मग बघा आता कसं आहे. कविता काय दिली आहे? पहिल्यांदा नमुना कविता आपण अभ्यासूया आणि नंतर मग कविता क्रमांक 1 आणि त्यावर आधारित जे 3 प्रश्न आहेत ते आपण सोडूया. पहिल्यांदा नमुना कविता. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. अरे, ही तर तुम्ही वाचलेलीच कविता आहे. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. म्हणजे जगच एवढं सुंदर आहे तर तू म्हणजे देव किती सुंदर असेल. बघा, इतुके सुंदर जग तुझे जर, या ओळीतील तुझे म्हणजेच कुणाचं? तुझं म्हणजे कुणाचं जग? मुलांचे का, माणसांचे का, सूर्याचे का? तुझे म्हणजे देवाचे. म्हणून नमुना कवितामधल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 3. पुस्तकात लक्ष द्या. पुढचा प्रश्न काय आहे? कवितेत सुंदर हे विशेषण कोणत्या नामासाठी आलेले नाही? मग सुंदर आकाश, अरे बरोबर आहे की रे, सुंदर आकाश. त्याच्यानंतर काय? सुंदर फुले, हेही बरोबर आहे. सुंदर चांदणे, हेही बरोबर आहे. मग काय आलेलं नाही? कोणत्या नामासाठी विशेषण आलं नाही? हे गाणे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2 गाणे यासाठी सुंदर हे विशेषण आलं नाही. तिसरं, मुले कोणासारखी आहेत? आता मुले हे कुणासारखी आहेत रे? देवासारखी, वेलींसारखी, पाखरांसारखी का फुलांसारखी? तर बघा, पर्याय नंबर 4 फुलांसारखी. कारण कवितेमध्ये काय दिलंय तिथं? देवा तुझे किती सुंदर आकाश आणि तिथं बघा सुंदर ही फुले, सुंदर वेलींची सुंदर ही फुले. सुंदर फुले म्हणजेच काय रे? तर लहान मुलांसाठी. समजलं? म्हणजेच तिसऱ्याचं उत्तर पर्याय 4. समजलं? मग मला सांगा, नमुना कविता एवढी सोपी होती तर पुढचा भाग सुद्धा एकदम सोपा आहे. मग आता पहा, एकाग्रतेनं कविता पहिली पहा पुस्तकात सगळे वाचा, माझ्यासोबत वाचा. एक वाफ हलकी फुलकी. वाफ म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? पाणी तापवायला जर ठेवलं तर त्याच्यातून वाफ निघते बघा. झाकून ठेवलेलं असेल पातेलं आणि ते पातेल्यावरची झाकण जर थोडं सरकवलं की अचानक वाफ निघते, ती वाफ. मग एक वाफ हलकी फुलकी, तिला लागली एकदा डुलकी. त्या वाफेला डुलकी लागली. झोपेत लागली चालायला, उंच आभाळात तरंगायला. ती झोपेतच चालू लागली आणि तरंगत तरंगत उंच आभाळात गेली. उंच गेल्यावरती मग तिचा झाला मऊ मऊ ढग
ती वाफ वर गेली आणि तिथं काय झालं, मऊ मऊ ढग झाला त्याचा. ढगाला लागली गार थंडी. आता वर जे ढग होतं त्याला थंडी लागली. वाफेची उडाली घाबरगुंडी. आता तिची झोपच उडाली आणि पुन्हा वर गेल्यावर बघते तो काय, मी वाफ मऊ मऊ ढग कधी झाले, आणि तिची घाबरगुंडीच उडाली. भीतीनं गारठून गेली ती. हळूच पाहिलं वाकून खाली. तिनं हळूच वाकून बघितलं. आईची तिला आठवण झाली. आता मात्र तिला आईची आठवण आली. वाफेला आलं खूप खूप रडू, धो धो पाऊस लागला पडू. आणि तीच वाफ पुन्हा पावसाच्या रूपानं खाली आली. आता काय बघा, काय पहिला प्रश्न, वाफेने खाली वाकून पाहिल्यावर काय झाले? पर्याय नंबर 1, तिला मुले पावसात भिजताना दिसली नाही. पर्याय 3, तिला मऊ मऊ ढग दिसले. चुकलं. ती तरंगायला लागली. चुकलं. तर खाली वाकून पाहिल्यावर तिला आईची आठवण झाली. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 2. वर्तुळाला व्यवस्थित रंगवायचं हे सुद्धा एक अभ्यास आहे बरं का मुलांनो. छानपैकी रंगवा. दुसरा प्रश्न, वाफ उंच गेल्यावरती कोण झाली? पाऊस झाला, फुलपाखरू झाला का पतंग? चुकलं. तर उंच गेल्यावरती मऊ ढग झाली. हे ओळ नंबर 6 मध्ये कळतंय. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न, वाफेचे रडू म्हणजे काय? गारा, ढग, वारा का काय? वाफेचे रडू म्हणजे पर्याय नंबर 4 पाऊस. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा उत्तर पुस्तकात न रंगवता वहीत रंगवा बरं का. कारण पुस्तकात तुम्ही जर रंगवलात तर काय होईल, पुस्तक तुम्हाला पुन्हा डबल वाचताना त्या उत्तराकडेच तुमचं लक्ष जाईल. म्हणून वही काढायची आणि वहीवर असंच कविता, एक प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा आणि उत्तर अशी गोल गोल करून त्याच्यात रंगवायचं. समजलं? पुस्तकावर, या पुस्तकावर कुठंही रंगवायचं नाही. चला वाचा दुसरी कविता, मन लावून तुम्ही वाचा.